सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उत्तरकाशी अटल टनल मंडळी बघा, इधरची डायरेक्ट नदी आणि एकदम बारका रस्ता. ओ माय गॉड, दुसरी बस आली. रस्ते जाम छोटे छोटे आहेत इकडे आणि सध्या आमची मॉर्निंग झाली आहे आणि आमच्या अंतरा बघा नदी. राधे राधे कृष्ण राधे. कसे गाव आहेत पहाडी लोकांचे. गाईड सिरियसली ब्रिज बघा. Oh my God, गंगा बघा गंगा. इकडची घरं बघा कशी आहेत. ओ माय गॉड, रोड पर एकदम छोटे छोटे. हे बघा गाईस किती मस्त आहे. आणि हे पहाडवाले घर बघायला खूप मजा येते कारण की आपण आता उत्तर काशीमध्ये आहोत आणि उत्तर काशीचा एरिया तुम्हाला मी घरबसल्या माझ्या व्लॉगमधून दाखवते. बघू शकता तुम्ही. गाईज आता आपण जिकडे आहोत तिकडे सगळ्यांचं चेकिंग होणार बिकॉज 50 इयर्स जर नसेल तर पुढचा प्रवास इकडे करू देत नाही बिकॉज कोणाला काय प्रॉब्लेम असेल काय असेल. सो आता आपण पोचलो आहे उत्तर काशीलाच. आपली यात्रा मंगलमय हो वगैरे आणि तिकडे जातो आपण. आणि हे बघा आमचं माकड. आता हे पोर लोक काय करायचं. हे बघा इकडून आमचा सफर चालू होणार आहे. पुढचा सफर. सो गाईज आम्हाला फायनली बर्फ दिसला. आणि या ब्रिजवरून आता आमची गाडी जाणार. ओ सिरियसली आय मीन ओ माय गॉड. स्कॅरी.
very scary. Antara, you feeling scary? No. Why? Because she is in mobile. Guys, हे बघा उत्तराखंडच्या बकऱ्या बघा. ए वाव, इट्स अमेझिंग. हे बघा केवढे आहेत. येलकोट. पहाड़ों वाले बकरा और मेंढी. भैया वो देखो भैया. भैया गेला भैया. अरे भैया असली जिंदगी तो ये जी रहे हैं. इतने बड़े बड़े पहाड़ों में गाड़ी पार्क करके मैगी बना रहे हैं. हो गया मैगी. ऊपर लेके आओ. जल्दी लेके आओ. सो गाईज अजून आम्ही गंगोत्रीला पोचलो नाही आणि आम्ही आता इकडे थांबलो आहे. तर इकडेची मी तुम्हाला स्पेशल फळं दाखवते कारण की इकडे काय काय अशी वेगळी फळं आहेत. त्याच्यामध्ये दर्जालू पण आहेत. तुम्हाला दाखवते. दिखा सकते है ना. बघा इकडे ॲपल आहेत. इसको क्या बोलतात? याला आळू बोलतात पण आपल्याकडे काय वेगळं बोलतो आपण. आणि हे सुका आहे ना. सब ॲपल ही आहे ना. हे बरं हे खाते. बघा सुके सफरचंद आहेत. अजून आपली केली पण आहे. अजून हे बघा दर्जालू जो हम बहुत ज़्यादा खाता है. तसेच मला पर्सनली दर्जालू खूप आवडतात म्हणून मी घेतली आणि मी आता ती खाणार आहे बस. क्योंकि मेरे को पसंद है तो मैं ये दर्जालू खाऊंगी. गंगोत्रीला पोचलो आहे आम्ही आणि फुल ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही थोड्या लांब उतरलोय. गाईज आमची अख्खी मंडळी मागे चालत येते. मी एकटीच फर्स्ट पुढे आहे. सगळी उन्हाला कंटाळल्या आणि सगळी मागा आणि भावाजीचा हात जोडला. आपणच पुढे आहो ना. हा बाकी सगळी मागान ना. येताना हलू. त्याला काय गंगोत्रीचा अधिक मासमध्ये असल्यामुळे खूपच गर्दी आहे. चला गाईस बघा फायनली आम्ही गंगोत्रीच्या मेन गेट जवळ पोहोचलो. हर हर गंगे. गंगा जर आपल्याला घरी न्यायची असेल तर त्याच्यासाठी इकडे कॅन भेटतात असे बघा. छोटी मोठी 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 एवढी कितली पण भेटते. हे पण भेटते कारण की गंगोत्रीला मेन गंगेचा उगम झाला आहे आणि ती गंगा खूप महत्त्वाची मानली जाते आपल्या हिंदू समाजात. आणि या धर्मासाठी हे 4 धामपैकी एक धाम आहे गंगोत्री. हे बघा गाईस तर गंगोत्री माझं पहिल्यांदाच आहे म्हणून इकडची जास्त मला काय नॉलेज नाही आहे. बट जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला गंगोत्री टूर करते. आत्या हाय बोल. हाय रात्या. मम्मी काकू हाय बोल. बघा आम्ही सगळे चाललोय आता गंगोत्री दर्शनला. भारी क्लायमेट आहे. चला जाऊया. फुल गल्ली मध्ये है गाइस. ऐसा गल्ली में जाना पड़ता है. प्रसाद पण आहे इकडे. खूप काय काय आहे.
हर हर गंगे, हर हर गंगे. ये देऊळ आहे काय बोल चापू गाईस. याला गंगोत्री देवळाचा मेन गेट. चला जाऊया. आता इकडे आम्ही कपडे चेंज करू आणि मग इकडे गंगा आहे, मग गंगेत आंघोळ करू. बघा बर्फाचे डोंगर आहेत, असे सगळे डोंगर आहेत. आणि जी मेन रिअल गंगा आहे हीच आहे गंगोत्रीची रिअल गंगा. हीच नदी जी आहे, हीच नदी जाऊन पुढे हरिद्वार ऋषिकेशवरून जाते आणि आपल्या पूर्ण जगाला पोचणारी गंगा मैया हीच आहे. गाईज चेंज केलं आहे, गंगेमध्ये अंगाला समोर बरफ दिसते. एवढी थंडी ना आम्हाला काय बोलणार. म्हणजे कसं आंघोळ करायची पण करावी लागणार बिकॉज इट्स अ रिअल ओरिजिनल गंगा जी आहे. चला हर हर गंगे. इकडे मंदात काय दिसते फक्त आमची गँगकट आहे. बर्फाचं पाणी आहे. थंडी लागते मग. No guys. Guys. It's very cold water. Very so high water. Oh my god. अरे घे ना तिकडे. गाईज सर्वजण आंघोळ करायला हातपाय धुवून बाहेर निघतात. हा गंगेचं महत्त्व खूप आहे मंडळी. तर आपण छोटे कॅन भरून गंगा नेऊया. गंगा नेणं गरजेचं आहे घरी. चला. तर गंगेमधून रिअल गंगाजल आपण घेतलेला आहे घरी नेण्यासाठी, कारण की ही खरी गंगा आहे. आणि या गंगेचं पाणी खूप ताजं आहे. गंगेतून आम्ही मस्तपैकी आपली गंगा वगैरे ऍक्टिव्ह केली आहे आम्ही. आणि झालं का आता आपण खरं दर्शन घ्यायला जाऊया. चला. पहिला भगीरथी राजा नाही तिला हारली. भगीरथी राजा त्याचे वंशज 60,000 त्याला मुक्त करायचे होते. पहिला त्यांनी महिला हे केलं. आंघोळ कधी का स्कुबा डायविंग पण आहे. स्कुबा डायविंग आहे. हा
संध्याकाळवर दर्शन घेता जायचं तर प्रत्येकाने खावाचा यायला ती काय सांगतात जेवण दर्शन तुमचं झालंय दर्शन आंघोळ झाली म्हणजे दर्शन झालं जायला फक्त शिलायची ती भागीरथी राजाची जी तपस्थान होतं ती हीच आहे आत्या फायनली हे आहे गंगोत्री मंदिर. काहीच हे बघा हेच ते खरं गंगोत्री चारधाम मधलं एक आहे त्याचं मंदिर. आणि लाईन पण बघू शकता तुम्ही खूप सारी लाईन. आणि बघा तुम्ही बघू शकता की गंगोत्री धामचा मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर पूर्ण दाखवते. तो ये है गंगोत्री धाम जो चारों धामों से एक होता है. जय गंगे 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 गंगे. गाईस फायनली आमचं दर्शन झालं गंगामाईचं. मी गंगामाईच्या बॅक साईड आहे. खूप छान असं दर्शन झालं. आता बघूया पुढे काय काय बघायला भेटतो. अंतरा दर्शन कसं झालं? आता दर्शन झालं ना मस्त. इकडे सगळेजण जेवतात. अंतरा जेवली का? खालो खालो काय कर मम्मी दाडा कर. मम्मी झाली याच्यावर. हे 500 मध्ये तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि 250 मध्ये फक्त रिटर्न जाऊ शकता. असं सर्व आहे. चला गंगोत्री फायनली बघून झालं. ॲक्च्युली थकलोय. खूप मस्त मस्त असे पेंटिंग आहेत पहाडन लोकांचे. हे बघा ना एक नंबर असे पेंटिंग काढलेत. खूप भारी वाटतं इकडे जाताना. ते पहाडी लोक असे दाखवले आहेत. ते पण पेंट्स करून वॉलवर दाखवलं आहे. खूप मस्त वाटतंय. आणि हे सगळं गंगोत्रीचं तुम्हाला मी दाखवते. खूप सुंदर आहे बघा. हे आपले जसे इन्स्ट्रुमेंट असतात तसे हे बघा. ढोल, रणसिंदा, नगाडा, भंकोरा हे इकडचे वाजवायचे. मस्त झालं ना दर्शन जयेश का? मस्त एकदम मस्त. सगळ्यांचं दर्शन मस्त झालं ना. मस्त मस्त. तर इकडे असं सगळं मी गंगोत्री तुम्हाला एक्सप्लोअर करते. आराध्य ऐकर. आमचा आराध्य पण आलाय. भाऊजी लोक आणि मामा लोक बघा कशा मक्का खातात. जेवले का तुम्ही? बॉईल आहे बारका. भाऊजी त्यांच्याकडून मक्का पण ढापला काहीच. ही दगडं बघा मंडळी कशी आहे. डोंगरच वेगळ्या पद्धतीचे आहेत हे बघा. सो गाईज फायनली आता आम्ही गंगोत्रीवरून निघालो सगळेजण. अरे एक साईडची फोटो पण काढली तुम्ही. Look at this view. आम्ही चाय प्यायला थांबलोय आणि अंतराचा चहा संपत नाही. राजेश मामा चाय पितात. राजेश मामा पण जेवण द्याय चाय पिते. आमची वहिनी पण चाय पिते. यांचा टी टाइम चालू आहे. चायची किती पार्टी चालू आहे.
पण आम्हाला मेन्यू असेल ना पिझ्झा वगैरे. मामा मामा व्हिडिओ चाल. तुमचा चहा पिऊन झाला का? काका पप्पा काका भाऊजी भाऊजी चहा पिऊन झाला का? मामा चहा पिला. डायरेक्ट आम्ही मॅगी खायला अंतरा बघा लगेच गाईज. मॅगी खायला पण बसले. भजन करा भजन. गंगोत्रीवरून निघून आम्ही आलो तर तपोवन आश्रम मध्ये. आणि इकडे आम्ही सगळे आता जेवतोय. जाम भूक लागले बघा. आणि हे बघा आश्रम. इकडे आमची मम्मी पण जेवते. इकडे आमचा चिरू जेवतोय. इकडे आमचा राजेश मामा आहे करा. दीपाते आहे बघ. सगळे आम्ही जेवतोय.